अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण नियम ऐकूनच गुरुचरित्र पारायण करण्याचं धाडस होत नाही, किंवा बऱ्याच वेळेला सेवा सांगितली आहे किंवा ही सेवा केल्याने असे लाभ होतात हे संकट टळतं म्हणून एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं खरं, पण दुसऱ्या वेळा करण्याची भीती वाटते। नको रे बाबा, एवढे नियम पाळावे लागतात आणि अशी चूक झाली तर दत्त महाराज शिक्षा देतील। ती चूक झाली, तो नियम नाही पाळला तर आपल्यासोबत असं वाईट होईल। वाईट गोष्टी झाल्यापेक्षा काहीतरी आपल्यासोबत वाईट घडण्यापेक्षा ही सेवाच नको। ही सेवा खूप अवघड आहे असं बरेच जण विचारतात, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर या अगोदर तुम्ही कधीच गुरुचरित्राचं पारायण केलंही नसेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी हे पारायण करण्याची सर्वात साधी आणि सोपी आणि कमीत कमी नियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला पूजा मांडणी करण्याचीही गरज नाही। जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण कसं करू शकाल, ते कसे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि काय खावं काय खाऊ नये, जी काही भीती आहे ना, तर ती सगळी निघून जाईल आणि तुम्ही 100% विश्वासाने श्रद्धेने गुरुचरित्र पारायण यंदा नक्कीच कराल। आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे जे काही कामं असतील तर ते देखील नक्कीच पूर्ण होतीलच, पण तुमचं गुरु पाठबळ जे आहे ना ते सुद्धा स्ट्रॉंग होईल। आणि जेव्हा आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असतं तेव्हा काय कुंडलीतील दोष काय, पितृदोष काय, या ग्रहांची शांती काय, तसेच ग्रह दोष काय, काही कितीही अडचणी येऊ द्या, सगळ्या संकटांना पार करून तुम्ही पुढे जाल आणि तुमचं जे काही ध्येय असेल तर ते तुम्ही नक्कीच गाठाल। गुरुचरित्र पारायण करून तर बघा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप लक्ष देऊन ऐका बरं, का देव हा भीतीचा विषय नाहीये, देव हा भक्तीचा विषय आहे। त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली तर देव मला शिक्षा करेल, माझ्याकडून तो नियम पाळला नाही गेला तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल असं अजिबातही मनात आणू नका। कारण की आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं। देव कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा देव कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट काळ आणत नाही। या उलट आपण ज्या काही सेवा करतो, जो काही देवधर्म करतो, तुमच्या आईवडिलांनी सुद्धा जी काही सत्कर्म केलेली आहेत, जो काही देवधर्म केलेला आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट काळामधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत करतो, पण याकडे आपण कधीच लक्ष देत नाही। त्यामुळे इच्छा झाली आहे ना पारायण करायची, महाराज तुमच्याकडून नक्कीच पारायण करून घेतील। गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होणं ही सुद्धा गुरुकृपाच आहे। प्रत्येकाच्याच नशिबात नसतं गुरुचरित्र पारायण करणं, त्यामुळे तुमच्या मनात आलंय ना की मला हे पारायण करायचंच आहे, नक्कीच दत्त महाराजांना साक्षी मानून त्यांच्या आशीर्वादाने या पारायणाला सुरुवात करा। आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेमध्ये बोलवलं आहे हा भाव मनामध्ये ठेवा आणि सेवेला लागा। बघा, म्हणजे तुम्हाला कळणार नाही की हे 7 दिवस कसे जातील आणि तुम्ही कसं गुरुचरित्राचं पारायण केलं। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये जराही गुरुचरित्र पारायणाबद्दल भीती उरणार नाही, एवढी खात्री मी तुम्हाला 100% देऊ शकते। आता गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे। आता पुढची माहिती ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। आता ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, घर दार सगळं स्वच्छ करून घ्यायचं, दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे। आता बघा, बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण करायला कोणत्या दिवशी सुरुवात करावी, तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र। त्यामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे, दत्त महाराजांबद्दल आस्था निर्माण झाली आहे, त्या दिवशी त्या क्षणाला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते। तर त्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची। नाहीतर देव पारोसे तुळशीला पाणी नाही घातलेलं आणि तुम्ही पारायण करताय असं अजिबात नाही करायचं।
देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तर तो देखील तुम्ही नक्कीच बघू शकता. 7 दिवसात जी कोणती मनोकामना असेल, जे कोणते इच्छित कार्य असेल तर ते 100% नक्की पूर्ण होईल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे. तर संकल्प सुरुवातीला करायचा आहे. त्याच्यानंतर दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा करायची आहे. गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून अगदी सकाळी 3:30-4 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही. आता बघा, तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला इच्छा आहे पूजा मांडणी करायची तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करू शकता. पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की भाड्याच्या रूममध्ये राहतात. घर लहान आहे, सेवा करण्याची इच्छा आहे, लहान मुलं आहेत, पण पूजा मांडणी करावी लागते म्हणून सेवाच करता येत नाही. तर बघा, पूजा मांडणी तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल, जागा उपलब्ध नसेल, लहान बाळ असेल, पूजा मांडणी ठेवत नसेल, काही असेल तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालू शकते. मग गुरुचरित्र पारायण कुठे करायचं, तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथेच तुम्ही ग्रंथ ठेवला तरी सुद्धा चालतो, किंवा तुमच्या देवघराच्या बाजूला छोटं काहीतरी जागा, पाट वगैरे कुठेतरी काहीतरी ठेवा आणि त्याच्यावर ग्रंथ ठेवून तुम्ही जेव्हा वाचता देवघरासमोर बसून तेव्हा तुमच्या समोर घ्या, वाचन करा आणि नंतर परत तिथे जागेवर ठेवा. आता हाही प्रश्न बऱ्याच जणांना असतो की आमचं भिंतीला टांगलेलं देवघर आहे, मग आम्ही पारायण कसं करायचं. तर त्या देवघराच्या खाली समोर तुम्ही बसून पारायण केलं तरी चालेल आणि नंतर तो ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. पण 7 दिवस, पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ग्रंथ ठेवलेला आहे तिथे 7 दिवस ठेवायचा आहे. आज इथे ठेवला, उद्या तिथे ठेवला असं करायचं नाही. ग्रंथाची जागा एकच ठेवायची आहे. भले तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही उचलून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. पारायण करायला जेव्हा आपण बसत आहोत तेव्हा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. भले देवघर तुमचं वर आहे, बाजूला आहे, जे काय आहे, जिथे जागा आहे तिथे बसून तुम्ही पारायण करत आहात तिथे बसायला आसन घ्या. त्यानंतर देवासमोर दिवा लावलेला असावा आणि धूप अगरबत्ती जी काही आहे तर ती सुद्धा तुम्हाला लावून ठेवायची आहे. तसेच 7 दिवस, पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून पारायण करताय 7 दिवस ती जागा सुद्धा तीच ठेवायची आहे. शक्य झालं तर वेळ सुद्धा तीच ठेवायची आहे. हा कधीतरी अडचण आली, इमर्जन्सी आली, एखादा दिवस टायमिंग इकडे तिकडे झाला तर काही हरकत नाही, पण वाचनाची वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ग्रंथाची जागा सुद्धा एकच ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्यावेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 1 माळ जप करायचा. त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. 7 दिवसांचे पारायण करताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि आपलं आसन सोडायचं. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे. सेम प्रोसेस करायची. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे. 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून गुरुचरित्र 7 दिवसाच्या पारायणाचे उद्यापन करायचे आहे. आता 7 दिवसांचे पारायण करत असताना दररोज तुम्हाला आपलं पारायण वाचून झालं की त्यानंतर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा रोज तुम्ही काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवा जो स्वामींना आवडतो, जो दत्त महाराजांना आवडतो आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. पण दररोज आपलं वाचून झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे. आरती सुरुवातीला गणपतीची करायची, सुखकर्ता दुःखहर्ता आणि त्यानंतर श्री दत्तगुरूंची त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा जी आरती आहे तर ती करायची. मी स्वतः हीच आरती करते, पण तुम्हाला अजून कोणती दत्त महाराजांची आरती येत असेल तर ती देखील तुम्ही केली तरी सुद्धा चालतं. एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाचनाला सुरुवात केली की त्याचा शेवट त्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे. अगदी साधं सोपं, काहीच अवघड नाही. आणि वाचन करत असताना मध्ये उठायचं नाही किंवा मध्ये फोन वगैरे उचलायचा नाही किंवा कोणाशी बोलायचं सुद्धा नाही त्या दिवशीचं ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत. आता इथे प्रश्न येतो की बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही, मग अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण सेम रोज ग्रंथ तुम्ही त्या टेबलावर ठेवलेला होता तर तीच जागा 7 दिवस तीच असू द्यायची आहे. खुर्ची पण तीच घ्यावी. खुर्चीवर बसल्यानंतर खाली पायाखाली तुम्ही एखादा आसन ठेवा किंवा वेळ असेल तर सगळ्या गोष्टी सेम करायच्या आहेत. फक्त तुम्ही टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं. कारण का बघा, तुम्हाला दत्तसेवेची
ओढ लागलेली आहे, पण तुम्हाला काहीतरी शारीरिक समस्या आहेत आणि नियमांनी घाबरून की नाही असं चालतच नाही, तसं चालतच नाही. मी कोणीही नाहीये किंवा अजून कोणीही नाहीये की जे तुम्हाला त्या भगवंतापासून, दत्त महाराजांपासून दूर करू शकेल. उलट आपण सगळ्यांनी जे मी व्हिडिओ वगैरे सांगते किंवा काय सगळ्यांना हा प्रयत्न केला पाहिजे की कसं जास्तीत जास्त सेवेबद्दल लोकांच्या मनातील भीती घालून दत्त महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी त्यांना आणून सोडायचं आणि मग दत्त महाराज आणि तो भक्त बघून घेईल की त्याच्या आयुष्यातल्या समस्या कशा सोडायच्या. त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्या मनात जी भीती असेल ती कशी काढून टाकायची, ते ज्या कोणत्या नियमांचं पालन करणं होत नाही, घरच्यांमुळे असू द्या किंवा अजून कोणत्या समस्येमुळे, ती समस्या कशी दूर करायची आणि सर्व नियमांचं पालन करून त्या भक्ताकडून पारायण कसं करून घ्यायचं हे ठरवण्यासाठी किमान अगोदर भक्तांना दत्त महाराजांच्या चरणी आणून सोडायला तर पाहिजे. आणि माझा तोच एक तळमळीने मनातून एक हेतू आहे की मला तुम्हा सर्वांना दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या चरणी आणून सोडायचं आहे आणि मग नंतर बाकी दत्त महाराज, स्वामी महाराज बघून घेतील की तुमच्याकडून कशी आणि काय सेवा करून घ्यायची. छोट्या छोट्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, पारायण करताना प्रश्न पडतात, तर मला वाटतं की मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता वळूया आपण नियमांकडे. ते गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, ही एक गोष्ट. त्यानंतर 7 दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी सोडायचं आहे. या 7 दिवसांमध्ये घरातील कोणाला तुम्ही नॉनव्हेज बनवून देऊ नका किंवा घरामध्ये कोणाला ते खाऊ देऊ नका. आणि तिसरा नियम म्हणजे या 7 दिवसांमध्ये तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आणि कांदा लसूणचा वापर तुमच्या स्वतःच्या अन्नामध्ये तुम्हाला करायचा नाही. तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांच्यासाठी कांदा लसूण तुम्ही बनवू शकता, पण घरातील सर्वांनी पाळलं तर अतिशय उत्तम. काय अवघड आहे हो या नियमांमध्ये. आणि मग हेच की भीती दाखवून सांगून रंगून सांगण्यात काही अर्थ नाही. या छोट्या छोट्या 3 गोष्टी आपल्याला फक्त 7 दिवस पाळायच्या आहेत. हाही प्रश्न पडतो की आम्ही वर्किंग आहोत, ऑफिसला जातो, मग तिथलं खाल्लं तर चालतं का? बघा, फक्त 7 दिवसांचा प्रश्न आहे. समजा रोज तुम्ही सकाळी 6ला उठून आपला आवरता आणि ऑफिसला जाता, तर फक्त 7 दिवस काय करा, तुम्ही 4:30ला उठा किंवा तुमच्या वेळेनुसार थोडंसं अगोदर उठा, आपला टिफिन बनवा. ठीक आहे, 7 दिवस तुम्हाला एवढं सगळं वरण भात भाजी पोळी बनवणं शक्य होणार नाही. 7 दिवस फक्त भाजी पोळीच बनवा. 7 दिवस नाश्त्याचे काही प्रकार खाण्याचा प्रयत्न करा. काय होतं, 7 दिवस जर आपल्याला एवढं सगळं जे ताट असतं पंचपक्वानाचं ते नाही खाल्लं तर जे काही आपल्याला बनवणं होईल 7 दिवसांमध्ये स्वतःच्या हाताने घरी बनवा आणि घरातल्यांना बनवायला लावा आणि तो टिफिन घेऊन तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. 7 दिवस बेड सोडून खाली घोंगडी किंवा सतरंजी किंवा चटई टाकून त्यावर झोपण्याचा प्रयत्न करा किंवा त्यावर झोपायचं आहे. आता इथे सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न की आम्हाला खाली बसता येत नाही, खाली झोपता येत नाही, डॉक्टरांनी खाली झोपू नका म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑप्शन सांगते. तुमचा जो कोणता बेड असेल तो असू द्या, त्या बेडवरची गादी काढा, त्या बेडवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाका आणि त्या बेडवर, त्या चटईवर झोपण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की या 7 दिवसांमध्ये तुम्हाला गादी जी आहे ती सोडायची आहे. आता या 7 दिवसांमध्ये शक्यतो गावाच्या बाहेर जाऊ नका, वेशीच्या बाहेर जाऊ नका. आता दुसरीकडे दुसऱ्या गावात जॉब वगैरे असतो तिथे आपण जाऊ शकतो, असं काही नाही वेशीच्या बाहेर जाऊ नका. म्हणजे काय की गावाला मुक्काम पडेल असं जाऊ नका, कारण तुम्ही जर गावाला मुक्काम पडला तर दुसऱ्या दिवशीचं तुमचं पारायण राहून जाईल. त्यामुळे असं म्हटलं जातं की वेस पार करू नये. बाकी जॉबला सकाळी जाऊन संध्याकाळी आपण येऊ शकतो किंवा तुम्ही रात्री जॉबला जाता तर रात्री जाऊन सकाळी तुम्ही येऊ शकता. तर हे साधे सोपे नियम आहेत आणि या पद्धतीने आपल्याला 7 दिवस पारायण करायचं आहे आणि या 7 दिवसाच्या पारायणाची 7व्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे, म्हणजे उद्यापन करायचं आहे. आता याची समाप्ती कशी करायची? शेवटच्या दिवशीचे तुमचे जे काही अध्याय असतील ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर अगदी पुरणवरणाचा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता. पण ते शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी हे तुम्हाला बनवायचं आहे आणि एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आता गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगा भाजीला खूप महत्त्व आहे. तर घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला बनवायची आहे आणि स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही. आणि त्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवायचं आहे, त्यांना जेवू घालायचं आहे. सेम वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे अगोदर, त्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर जोडप्याला बोलावून त्यांना जेवू घालायचं आहे.
त्या महिलांची ओटी वगैरे भरायची, त्यांना मान सन्मान करायचा, त्यांना नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करून या पद्धतीने उद्यापन करायचं आहे। आता इथे सुद्धा मी तुम्हाला गोष्टी सोप्या करून सांगते। समजा तुम्हाला जोडपं मिळालं नाही उद्यापनाला, तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा आपली आरती वगैरे सगळं झालं, स्वयंपाक वगैरे आपण जो बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवताना वेगळ्या एका ताटामध्ये किंवा मोठ्या थाळीमध्ये शिधा काढून घ्यायचा आणि त्या शिध्याला हळद कुंकू अर्पण करायचं। त्याच्यामध्ये यथाशक्ती जी काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे ती दक्षिणा त्या शिधामध्ये ठेवायची आणि मग तुमची पूजा झाली, आरती झाली की हा शिधा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरी येऊन जेवण करायचं आहे। किंवा तुम्ही अगोदर जेवण केलं आणि उद्यापनाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तो शिधा मंदिरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालू शकतं। किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्ती जर तुमच्याकडे कोणी घेणारा असेल शिधा तर त्या व्यक्तीला तुम्हाला शिधा द्यायचा आहे। या प्रकारे आपलं 7 दिवसांचं पारायण पूर्ण झालेलं आहे। आता या 7 दिवसांमध्ये काय खाऊ नये, काय खावं याबद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे। बघा, जे काही तुमच्या घरात बनतं सात्विक जेवण, वरण भात, भाजी पोळी ते सर्व काही तुम्ही खा, फक्त त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका। आता बरेच जण म्हणतात की एक भुक्त राहावं, एक धान्य खावं, ते तुम्हाला शक्य होत असेल, जमत असेल तर ते तुम्ही पाळा। सोन्याहून पिवळं आहे, पण हे शक्य नसेल किंवा हे पाळावंच लागतं म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण करणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की देव हा भक्तीचा विषय आहे, तो भीतीचा विषय नाही। या एका गोष्टीमध्ये तुम्ही सगळं काही समजून जा। हे असं म्हणलं, ते तसं म्हणलं, त्यांनी ते सांगितलं, यांनी हे सांगितलं, स्वतःचं डोकं वापरा आणि मग तुमची तुम्ही ठरवा। याच्यापेक्षा जास्त मी काहीही सांगू शकत नाही। आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडेल की शिधा म्हणजे काय? शिधा काय असतो तर एखाद्या व्यक्तीचे एक वेळचं जेवण होईल इतके अन्न देणे म्हणजे शिधा। मग त्यामध्ये तुम्ही डाळ, गूळ, तेल, पीठ, मीठ, तिखट, तांदूळ इत्यादी जेवणातील पदार्थ सुके द्यायचे असतात। त्याचबरोबर तुमच्या इच्छेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये तुम्ही नक्कीच देऊ शकता। आता 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर या दत्त जयंतीच्या काळामध्ये देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच 7 दिवसांचं करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।